Government of Maharashtra must cancel this order right now. नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. आज एका विशेष गोष्टीविषयी कार्यक्रम करायचा आणि तो म्हणजे महाराष्ट्रातले ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स संपावर आहेत. अर्थात डॉक्टर सारखी अत्यंत अत्यावश्यक सेवा संपावर गेल्यानंतर रुग्णांचे काय हाल होतात ते आता पुढे येत आहेत. पण सवाल आहे की डॉक्टर संपावर का गेलेत? अशी कोणती परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली की डॉक्टरांना संपावर जावं लागलं? त्याचीच तर चर्चा आज आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. डॉक्टरांनी संपावर जायला एक विशेष कारण घडलं आणि ते म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी, CCMP असा 1 वर्षाचा कोर्स आहे. तो केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं सदस्यत्व मिळावं असा फतवा, आदेश महाराष्ट्र सरकारने काढला. खरं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असलेली गोष्ट सर्वसाधारणपणे सरकार त्यात लक्ष घालत नाही, किंबहुना निर्णयाची वाट पाहतं. परंतु इथे मात्र महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढला आणि त्यांची सदस्य नोंदणी करावी अशी सूचना केली आणि त्यातून ॲलोपॅथीच्या डॉक्टरांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. एकतर मॅटर सबज्युडिस आहे कोर्टामध्ये, मग त्याच्या आधीच ही नोंदणी करण्याची घाई आणि हा आतातायी निर्णय नेमका कशा करता? त्यामुळेच MBBS केलेले ॲलोपॅथीचे डॉक्टर्स प्रचंड अस्वस्थ झाले आणि त्यांनी चक्क संप पुकारला. आज आदान मैदानावर त्यांचा एक मोर्चा देखील होता आणि तिथे त्यांनी आपलं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं. खरं तर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असायला पाहिजेत. डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याकरता ऑपरेशन थिएटरमध्ये असायला पाहिजे, त्यांच्या OPD मध्ये असायला पाहिजे. त्यावेळेला ते डॉक्टर कुठे होते? तर आझाद मैदानावर त्यांच्या मागण्यांसाठी पावसात भिजत आंदोलन करत होते. डॉक्टर हे खरं तर आंदोलन करण्यासाठी नाहीत, तर रुग्णांची दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचे रोग कमी करणे आहेत. पण इकडे मात्र आपल्याला डॉक्टर्स संपावर गेलेले दिसतात. या सगळ्या प्रश्नाला एक नैतिक बाजू आहे, वैद्यकीय शिक्षणाची आर्थिक बाजू आहे, कायदेशीर बाजू आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे रुग्ण सुरक्षेची बाजू आहे. या सगळ्या बाजू जाणून घेण्याकरता म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. तर प्रथम आपण याची एक आर्थिक बाजू समजून घेऊया. हे बघा, आपल्याकडे होमिओपॅथीची 58 महाविद्यालय आहेत. त्यातली 2 सरकारी आहेत आणि 56 खाजगी आहेत. आता ही जी खाजगी महाविद्यालय आहेत, ती महाविद्यालय कोण चालवतं? तर अर्थातच चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात. त्याच्या पलीकडे जाऊन काही टेम्पल्स आहेत ते चालवतात, काही शिक्षण संस्था चालवतात आणि या सगळ्यांचा असा मिळून हा 56 कॉलेज प्लस 2 सरकारी अशी 58 कॉलेज आहेत. या प्रत्येक ठिकाणची जर फी तुम्ही काढली तर साधारणतः आता याची फी 1.5 लाखाच्या आसपास वर्षाला येते आणि त्याचा जो वार्षिक इंटेक आहे म्हणजे विद्यार्थ्यांची जी नोंदणी होते तो आकडा साधारणतः 4,500 विद्यार्थी एवढा मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलेजचा टर्नओव्हर किती, आर्थिक उलाढाल किती, तर ती साधारणतः 7 ते 10 कोटी याच्या दरम्यान येते. आता या सर्व व्यवहारात नुसत्या ट्युशन एज्युकेशन फीचाच आकडा जर सर्व विद्यार्थ्यांचा आपण एकत्र केला तर साधारणतः 250 कोटीचा येतो. आता यात तुम्ही हॉस्टेल वगैरे या सगळ्या फॅसिलिटी ऍड केल्या तर त्याचे साधारणतः 90 ते 100 कोटी होतात. याचा एक ऑपरेटिंग प्रॉफिट जर काढायचा, सरप्लस ऑपरेशनल प्रॉफिट जरी काढायचा म्हटलं ना, तरी तोच मला वाटतं साधारणतः 10 ते 15% घेतला तर तुम्ही विचार करा. आता हा काही छोटा मोठा व्यवसाय राहिलेला नाही, तर हा एक मोठा उद्योग झालाय. होमिओपॅथी एज्युकेशन इज अ बिग बिझनेस. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल, सो ऑल्सो MBBS एज्युकेशन इज अ बिग बिझनेस ऑर परहॅप्स बिगर दॅन होमिओपॅथी. पण MBBS ची मुलं, MBBS झालेले डॉक्टर्स हे होमिओपॅथीकडे आम्हाला तुमचं सदस्यत्व द्या म्हणून गेलेले नाही आहेत. होमिओपॅथीचे डॉक्टर आलेले आहेत म्हणून त्यांची ही आर्थिक छाननी मला करावी लागली. त्यामुळे आता MBBSला जरी तुम्हाला अत्यंत स्पर्धात्मक नीट परीक्षेत म्हणजे त्याचे पेपर लीक नाही झाले तर तुम्हाला ऍडमिशन मिळाली नाही समजा, तरी काही चिंता करायची गरज नाही.
तुम्ही 58 पैकी कुठल्याही होमिओपॅथी कॉलेजला ऍडमिशन घ्या आणि तिथे तुम्ही तुमचं BHMS पूर्ण करा. त्याच्यानंतर CCMPचा 1 वर्षाचा कोर्स करा. मग तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला आणि MMCची म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्य व्हायला आणि ॲट पार विथ MBBS व्हायला तुम्ही कायदेशीररित्या मान्यता प्राप्त होता. तुम्हाला कुठलाही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट किंवा तुमच्या रुग्णानं तुमच्यावर जर एखादी केस घातली तर यू आर फुल्ली लिगली कवर्ड. इथेच तर खरी कॅच आहे. आणि ती कॅच अशी आहे की एकदा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मेंबरशिप मिळते असं कळलं आणि त्याची जाहिरात बरोबर ऍडमिशनच्या वेळेला करता आली तर काउन्सिलिंग टेबलवर तुम्हाला सांगतो इतका धो धो प्रवेशाचा पाऊस पडेल की विचारता सोय नाही. मग क्षमता वृद्धी, नवीन कॉलेजांची मागणी, हे सगळं येऊन बघता बघता ही इंडस्ट्री केव्हा डबल होईल हे सांगता येत नाही. अब आई बात ध्यान ने, ऐन BHMSच्या ऍडमिशन प्रोसेसच्या तोंडावर ही परमिशन का देण्यात आली ते म्हणजेच मूठभर धनदांडग्यांसमोर सरकार शरणागत झालंय का? असे कोण अधिकारी महाराष्ट्राच्या शासनामध्ये आहेत की ज्यांनी या वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली आणि मूठभरांच्या फायद्याकरता म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या रुग्णांना वेठीला धरलं आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांना ऑपरेशन थिएटर मधून बाहेर काढून आझाद मैदानात पावसात उभं केलं. या सगळ्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव तर आहेच, पण याचं जे टायमिंग आहे ना, ते टायमिंग मला अत्यंत महत्वाचं वाटतं. होमिओपॅथीला फायदा होण्याकरता म्हणूनच हा प्रकार केला गेला की काय अशी नुसती शंका येत नाही, तसे पुरावे समोर येतात. आता याच्यावर एक कारण दिलं जातं, होमिओपॅथीना ॲलोपॅथीची परमिशन का द्यायची, तर ग्रामीण भागामध्ये MBBS झालेले ॲलोपॅथीचे डॉक्टर जात नाहीत आणि जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत ते अगदी 2000 हजार लोकवस्तीच्या 500 लोकवस्तीच्या पाड्यावर सुद्धा जातात, आपली रुग्णसेवा करतात, आपली जी काही उपाययोजना आहे ती करतात, त्या पेशंटना बरं करतात. मग त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याकरता, या तुटवड्यावर मात करण्याकरता, ही संख्या वाढावी याकरता हा खटाटोप आहे. एक लक्षात घ्या, होमिओपॅथी काय, ॲलोपॅथी काय, या स्वतंत्रपणे 2 वेगळ्या ज्ञानशाखा आहेत. त्या दोन्ही ज्ञानशाखांविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. पण कोणतंही नॉलेज जर शिकायचं असेल तर त्याकरता पुरेसा वेळ द्यावा लागतो. थोडक्यात सांगायचं झालं ना तर घासून घासून रगडून रगडून स्वतःला असं सिद्ध करावं लागतं. 5.5 वर्ष मान खाली घालून तुम्ही जेव्हा MBBSचा अभ्यास करता, इंटर्न म्हणून 16-16 तास तुमची OPD आणि राऊंड्स घेत असताना तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ती सिद्धता हासिल होते. ती अशी 1 वर्षाच्या वीकेंड कोर्सेसनी होईल का मला सांगा? 2-2 तासाचे क्लासेस घ्यायचे फार्मॅकॉलॉजीचे आणि तो सुद्धा फार्मॅकॉलॉजीचा जो अभ्यासक्रम आहे तो MBBS सारखा कम्प्लीट अभ्यासक्रम नाही. त्यातला काहीच भाग फक्त शिकायचा आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची. 1 वर्षाचा पार्ट टाइम संडे वीकेंडला केलेला कोर्स 5.5 वर्षाच्या फुल टाइम कोर्सला रिप्लेस करू शकतो का? मग हीच मंडळी उद्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे सदस्यत्व झाल्यानंतर त्यांच्या निवडणुका लढतील, मग त्यांच्या समित्यांवर येतील, मग त्यांच्या हातात सर्व सत्ता गेल्यानंतर मूळ जे MBBS कष्टाने झालेले आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. त्याचं काय करायचं? दुर्दैवाने या सगळ्यामध्ये पेशंट केअर नावाची जी गोष्ट आहे ना ती सर्वात शेवटी येते आणि एका विशिष्ट पॅथीचं भलं त्याच्या आडून त्याच्या ती चालवणाऱ्या मुठभर लॉबीचं भलं अशा प्रकारचा तर विचार इथे दिसत नाहीये ना. आज ग्रामीण भागामध्ये डॉक्टर कमी म्हणून तुम्ही होमिओपॅथीला ॲलोपॅथीची परमिशन देताय. उद्या डॉक्टर कमी आहेत म्हणून तुम्ही फार्मसी शॉप मधला जो फार्मासिस्ट आहे तोही फार्मॅकॉलॉजी शिकलेला आहे, मग त्यालाही तुम्ही मेडिकल प्रॅक्टिस करायची परमिशन देणार आहात का? तुटवडा आहे म्हणून गुणवत्ता आणि गुणवत्तेचा दर्जा आणि किमान एलिजिबिलिटी कमी करायचं कारण काय? हा उपाय आहे का उपायापेक्षा अपायच होणार आहे? हे म्हणजे कसं झालं माहितीये का? विमान कंपन्या खूप येत आहेत, विमानं खूप विकत घेतली जात आहेत, पायलटची संख्या आपल्याकडे कमी आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या त्या ओला ड्रायव्हरला एखाद महिन्याचा कोर्स करून विमान उडवायला द्याल का? या सगळ्यात आणखीन एक मुद्दा येतोय आणि तो मुद्दा म्हणजे उद्या जर डॉक्टरांवर निष्काळजीपणाचे आरोप झाले, त्यांच्या हातून एखादी चूक जर झाली तर मग त्याची चौकशी कोण करणार? होमिओपॅथी प्लस CCMP झालेला जो डॉक्टर आहे त्यांनी ॲलोपॅथी देताना काही चूक केली तर
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्यावर निर्णय घेणार का होमिओपॅथी परिषद त्याच्यावर निर्णय घेणार? का अशा वेळेला कन्व्हिनियंटली दोघही बाजूला राहणार, यावर एसओपी बनायला पाहिजे. ती एसओपी बनण्याआधीच सरकारने हा निर्णय घ्यायचा, आणि ते सुद्धा मॅटर अंडर सबज्युडिस असताना. असा आताताई निर्णय घेण्याचा प्रभाव टाकणारे ते अधिकारी आहेत तरी कोण? मला प्रश्न विचारायचा आहे की उद्या ते अधिकारी आजारी पडले तर ते कोणाकडे जाणार आहेत? ते शोधून एखाद्या होमिओपॅथ सीसीएमपी डॉक्टरकडे जाणार आहेत का एमबीबीएस किंवा एमडी मेडिसिन केल्या डॉक्टरकडे जाणार आहेत? मग तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी एमडी मेडिसिन योग्य वाटतं, तर मग सामान्य माणसाचं आरोग्य हे काही तुम्ही असं वाऱ्यावर सोडून द्यायचं? त्याच्या किडनीचं फंक्शन तुमच्या किडनीपेक्षा वेगळं आणि त्यांचं हार्ट तुमच्या हार्टपेक्षा वेगळं असतं का शरीरात? मानवी शरीराचे नियम हे सर्व सारखे असतात, ते तुमच्या नियमांमुळे बदलत नाहीत. हे बघा, दोन्ही शाखा अत्यंत सन्मान्य आहेत, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी. पण म्हणून भरजरी अशी पैठणी असते, त्या पैठणीला सिफॉनचं ठिगळ कधी लावाल का हो? एक लक्षात घ्या, पैठणीचा भरजरीपणा, त्याची प्रतिष्ठा वेगळी आणि सिफॉनची मजा वेगळी. पैठणीला सिफॉनचं ठिगळ लावलं तर ना पैठणी सुंदर दिसणार आहे, ना सिफॉनचं ठिगळ सुंदर दिसणार आहे. तशी काहीची अवस्था आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नातून होतीये. अहो, शेवटी काय असतं, लाकडाच्या सोट्यानी बॉल मारायचा आहे, बरोबर ना? मग तो हॉकीवरही मारला जातो, तसाच बॉल असतो कॉर्कचा. पण मग एखादा हॉकी प्लेअर उत्तम क्रिकेटपटू झाला असं का होत नाही? हॉकी हॉकी हा खेळ वेगळा, क्रिकेट हा खेळ वेगळा. हॉकीपटू म्हणून सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्याकरता वेगळी तपश्चर्या आहे, हॉकी करता वेगळी तपश्चर्या, दोघांचे नियम वेगळे आहेत. पण इकडे इकडे आम्ही लाकडाच्या सोट्यानी बॉल मारता येतोय म्हणून त्यांना क्रिकेटपटू बनवायला चाललोय. मग याचा अर्थ या दोन्ही शास्त्रांमध्ये, ज्ञानशाखांमध्ये कुठलाच संवाद नको का? अजिबात नाही. तोही निर्णय आताताईपणाचा असेल. काही गोष्टी अशा आहेत की ज्या होमिओपॅथीमध्ये उत्तम आहेत. मग त्याचं रिसर्च, त्याचा डेटा, त्याचं अनालिसिस हे सगळं टेबल व्हावं. ते एकमेकांशी आदान प्रदान करावं. एखादी मोठी साथ आली तर ॲलोपॅथी त्याच्यावर काय ट्रीटमेंट देते, त्याचं डायग्नोसिस कसं करते, हे सगळं टेबल व्हावं आणि त्याच्यातून दोन्ही शाखांना शिकण्यासारखं पुष्कळ असतं. पण एक्सचेंज करायच्या ऐवजी आम्ही काय इथे करतोय, तर आम्ही दोघांना एकत्र आणतोय, सरमिसळ करतोय. वी आर ट्राइंग टू ब्रिंग ऑइल अँड वॉटर टुगेदर. नायदर ऑइल इज गुड, नायदर वॉटर इज गुड, अँड व्हॉट मिक्सचर कम्स आउट इज नॉट गोइंग टू बी गुड फॉर एनीबडी. मुठभर धनिकांना आणि मुठभर कॉलेजच्या ओनर्सना खुश करण्याकरता आम्ही लाखो पेशंटना खड्ड्यात आणि दोन्ही ज्ञान शाखांची बदनामी त्यांच्या कपाळी लिहितोय की काय, असं या निर्णयामुळे मला वाटायला लागलेलं आहे. आणि आता राहिला प्रश्न ग्रामीण भागातल्या तुटवड्याचा. तो आज नाही आहे, पण एक लक्षात घ्या, एमबीबीएस केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा का 1.5 वर्षाचा एक बॉन्ड होता ग्रामीण भागात काम करायचा. तो बॉन्ड आपल्याकडे अलीकडे रद्द करण्यात आला. त्याचं कारण असं आहे की आता ग्रामीण भागामध्ये पुरेशा प्रमाणात जागोजागी ॲलोपॅथीचे डॉक्टर उपलब्ध आहेत. मग अशा वेळेला डॉक्टरांना असं एमबीबीएस केल्यानंतर, इंटर्नशिप केल्यानंतर वेठीला धरणं योग्य आहे का, असा विचार करून महाराष्ट्र शासनाने तो निर्णय घेतला. आता हाच मुळात डेटा होमिओपॅथीवाल्यांना मान्य नाहीये, पण म्हणून त्याच्यावर अशी काहीतरी धेडगुजरी उत्तर शोधणं हे कितपत योग्य आहे मला सांगा. एक लक्षात ठेवा, तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर असा किंवा होमिओपॅथीचे, तुमच्या नोंदणीच्या प्रमाणपत्रापेक्षा तुमचा बरा झालेला पेशंट आणि त्याचं हास्य असताना हेच तुमचं सर्वात मोठं प्रशस्ती पत्रक असतं. ही गोष्ट सत्य आहे की आज गावागावावर, पाड्यापाड्यावर जाऊन होमिओपॅथिक डॉक्टर हे इतर कुठल्याही पॅथीपेक्षा जास्त सेवा पुरवतात, यात काही शंकाच नाही. इतकंच काय, तर अगदी मोठी हॉस्पिटल जी आहेत, त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सिनियर डॉक्टरचे असिस्टंट म्हणून अनेक ठिकाणी BHMS किंवा BAMS केलेले डॉक्टर आहेत, किंवा ICU मध्ये सुद्धा पेशंटच्या केअरसाठी मुख्य डॉक्टरांच्या हाताखाली BHMS आणि BAMS डॉक्टर असतात. इट्स अ नोन फॅक्ट. पण म्हणून एक लक्षात घ्या, नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू याला जो प्रत्यक्ष खेळून सेंचुरी करतो त्याच्या रनचा बेनिफिट मिळत नाही हो. त्याच्या नावावर त्याच्याच धावा निर्माण होतात. त्याला त्या मुख्य डॉक्टरकडून शिकता येतं, हे यातलं महत्वाचं सार आहे.
पण इथे होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीचं सर्टिफिकेट द्यायचं म्हणजे कसं झालंय माहितीये का, त्या IPLच्या सीझनमध्ये एकाच वेळेला तुम्ही मुंबई इंडियन्सचे पण मेंबर असता आणि त्याच वेळेला चेन्नई सुपर किंग्सचे पण एकाच सीझनमध्ये मेंबर असता. हे कसं व्हावं बाबा? खरी मेघ कुठे आहे माहितीये? ग्रामीण भागातल्या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना एक लीगल कवच मिळावं म्हणून हे सगळं केलं जातंय असं सांगितलं जातं. आता 92,000 प्रॅक्टिसिंग होमिओपॅथ आहेत आपल्याकडे. त्यातल्या 12,000 होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी CCMPचा कोर्स केलाय. म्हणजे आता हे सर्व 12,000 ग्रामीण भागातले असले पाहिजेत. काढून बघा ना डेटा. मग तुम्हाला कळेल यातले शहरातले किती आणि खरे ग्रामीण भागातले किती. इथंच तर खरी मेख आहे. इक्विटीचा किंवा इक्वॅलिटीचा मुद्दा अजून कोर्टामध्ये चर्चेला असताना जुन्या कुठल्या तरी निकालाच्या आधारे त्याचा कन्व्हिनियंट अर्थ लावून मॅटर सबज्युडिस असताना तुम्ही हा निर्णय घेतलात, तेव्हा पेशंटच्या आरोग्याचा विचार केला होतात का हो कधी? एकच मागणी आहे सरकारकडे, स्टॉप दिस कन्फ्युजन इमिजिएटली. स्टॉप दिस कन्फ्युजन इमिजिएटली. स्टॉप हेल्पिंग few college owners. Instead, help all the patients, help all the pathies, help all the doctors. शेवटी काय, देह देवाचं मंदिर आहे आणि त्या देवाच्या मंदिरातले पुजारी म्हणजे डॉक्टर आहेत. त्या पुजाऱ्यांचं पावित्र्य आणि त्यांची तपश्चर्या अशी तुमच्या एका लेखणीच्या फटकाऱ्यांनी वाया घालवू नका. दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी टू रिस्पेक्ट बोथ द पॅथीज. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मस्ट कॅन्सल दिस ऑर्डर राईट नाव. प्रेक्षको, कदाचित ही मतं तुम्हाला पटणार नाहीत, मला पूर्ण कल्पना आहे. आणि विशेषतः जे डॉक्टर हा कार्यक्रम बघत असतील ते कुठल्या पॅथीचे आहेत यावरून त्यांच्या रिॲक्शन काय असतील याचाही मी अंदाज करतो. तुम्ही तुमच्या रिॲक्शन तुमच्या कॉमेंट सकट खाली जरूर व्यक्त व्हा. पण एक काळजी घ्या व्यक्त होताना, की तुमची भाषेतली सभ्यता आणि त्याचा दर्जा खाली येऊ देऊ नका. शेवटी तुम्ही एक डॉक्टर आहात आणि एक रुग्ण म्हणून तुम्हाला प्रत्येकाला काय वाटतं तेही आम्हाला कळू द्या. तेव्हा जरूर व्यक्त व्हा आणि अशाच प्रकारचे नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.